अजून कसे आले नाहीत? हॉस्पिटल मधून तर कधीच निघालेत. ट्रॅफिक असेल ग बेबी. अगं पण तरी एवढा वेळ? बेबी जरा शांत राहा ना. हो ना, आल्या आल्या आता चिडू नकोस त्यांच्यावर. सरे तेवढं कळतंय मला. आता आपसात वाद नको, शांत व्हा. तेच म्हणते मी. गाडीचा आवाज आला का? हो हो असं वाटतंय हो खरं. ना, बघते. ए आले 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 आले. झाली का? हो कशी झाली? नीट. श्री रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत रे? उद्या. जान्हवी, तुझा चेहरा का असा दिसतोय? नाही फक्त थकवा आलाय थोडा, बाकी काही नाही. हो का? मग जा, जाऊन थोडासा आराम कर. डॉक्टर काय म्हणाले? ते रिपोर्ट बघून सांगणार आहेत उद्या. सगळं चांगलं असणार बघ, मी सांगते. हो असेल असेल, नक्की असेल. हा नक्की असेल. आय एम शुअर. जा जान्हवी, जाऊन पड जरा. हे जाऊ दे ग तिला. हो. आपण नंतर बोलूया. हा हा चालेल ना, हरकत नाही. जा जा. तुला हवं असेल तसं. बाळा तुला चहा देऊ का? हो काहीतरी खा आणि मग आराम कर. नाही नको, आता डायरेक्ट जेवूच या आपण. बरं तू म्हणशील तसं. जा रे, आराम करा. जा 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 बाळ. सगळं नीट असेल ना? असेल, नक्की असेल. आणि उद्या कळेलच की. मला तर रात्रभर झोपच लागणार नाही. मलाही. देवा विघ्नेश्वरा, सगळं नीट पार पडू दे रे बाबा. श्री, मला ना सगळं नॉर्मल वाटतंय. अगं मग सगळं नॉर्मलच असणार आहे. हा म्हणजे काही जर असतं तर मला कळलंच असतं ना आई म्हणून. नुसतं काय करतोयस तू? ए उगाच इमोशनल विचार करू नको. माझं मन मला सांगतंय सगळं नॉर्मल आहे. अगं मग चांगलंच आहे की. श्री, पाहिलंच ना आपलं बाळ? श्री, किती छान वाटतं ना आपलं बाळ. कसलं भारी फिलिंग आहे. मला तर विचारानेच रडू येईल माहितीये. त्याचे हार्टबीट्स ऐकले मी श्री. जान्हवी, तुझं ऑलरेडी रडून झालंय. आता हा विचार करून परत रडू नकोस. मी रडत नाहीये. डोळ्यातून पाणी येतंय, तेही आनंदाने येतंय. श्री, बाळाचं डोकं थोडं मोठं वाटलं का रे? अगं या स्टेज मध्ये सगळ्या बाळांची डोकी मोठीच असतात, डॉक्टरांनी सांगितलं. सगळं नॉर्मल असेल ना? हो जान्हवी. काय ग? ओ माय गॉड. काय झालं? ओ माय गॉड. श्री आपलं बाळ. काय झालं? ओ माय गॉड. ए तुला काय होतंय? ओ माय गॉड. तुला काय होतंय? येस. काय काय होतंय? काय पहिली लाथ मारली बाळाने आपल्या. वाव. येस, ठीकच आहे. म्हणजे सगळं नॉर्मल आहे. वाव श्री, हे तू बघ ना. बघ. अरे काही नाही होणार. बघ हे बघ. हे बघ, जाणवलं? तू नीट कॉन्सन्ट्रेट कर ना. हे बघ, एकदम हलकच जाणवेल. बघ हे बघ, जाणवलं?
हो. जाणवलं ना तुला? जाणवलं. ओ माय गॉड, वाव. हे बघ परत. किती छान वाटतंय ना. तायडा म्हणजे म्हणजे बाळाची लाथ अशी अशी ऍक्च्युली लागते. काय रे काय काय मूर्खासारखे कसले प्रश्न विचारतो. थांब अगं. अगं तायडा, पण तुझा आवाज ऐकूनच कसलं भारी वाटतंय माहितीये का मला. हो ही तायडा, पण म्हणजे तुला काही त्रास नाही. म्हणजे हे असंच होतं का? हिला मला किती मस्त वाटतंय माहितीये का. म्हणजे तू बाळाविषयी बोलत असतानाच तुला त्याची किक जाणवली. वाव. अगं काय नाही, बाबा पूजा करताय शक्य मी या आणि आई पोथी वाचते. काय रे? दे 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 पोथी, नंतर वाचते. अगं ठेवला तिने. पांडुरंगा, सगळं व्यवस्थित होऊ दे रे बाबा. ती म्हणाली का आईला दे म्हणून? नाही, तिने विचारलं की तू बिझी आहेस का. अरे असं काय करतोस तू? मग मी घेतला असता ना फोन, तेवढ्यातच कसा तुला ठेवावा असा वाटला? अगं, मला काय माहित तू आता पोथी अर्धवट ठेवणार आहेस. अरे ती पोथी वाचत असते म्हणजे डोळ्यासमोर धरून बसते, वाचत नाही. वाचते आम्ही. या पोथीची पारायण झाली आहेत माझी. हो, काय लिहिलंय त्यात सांग बघू. ते आपल्याला कुठे कळतंय, सगळं संस्कृत मध्ये आहे ना. घ्या, ती तुझ्या हातात जी पोथी आहे ना ती मराठी मध्ये आहे. मराठीत आहे ते, पण मग एवढ्या अवघड भाषेत कशाला लिहिलंय? आणि मी कुठे तुमच्यासारखी संस्कृत पंडित आहे सगळं कळायला? नाही, मी सुद्धा काही संस्कृतचा पंडित नाहीये, पण जे काही करायचं ना ते मनापासून करतो मी. असो, बर काय ताई काय म्हणाली? बाबा ती फोन करणार आहे तुम्हाला. बर, मग ती वेळ झाला की करेल, मी आता नाही करत. तो सोनोग्राफीचा रिपोर्ट आला का? नाही, आज संध्याकाळी मिळणार. सगळं नीट असू दे म्हणजे झालं. पण बाबा, ताई म्हणत होती की बाळ आता लाथा मारताय, म्हणजे सगळं नॉर्मलच असणार ना. असू दे असू दे. पण बाबा काय कमाल आहे ना, म्हणजे बाळ पोटात लाथा मारत. वाव, म्हणजे मला गंमतच वाटते या सगळ्याची. तुला गंमत नाही वाटणार तर काय, तूही तेच केलंस ना. पोटात असताना लाथा मारल्यास त्या कमी पडल्या की काय म्हणून आत्ताही लाथाच मारतोय आईला. बाईचा जन्म लाथा खाण्यासाठीच असतो. आधी नवऱ्याकडून, नंतर मग पोराकडून. पोटात काय आणि बाहेर काय, लाथा खाणं यासाठी असतो बाईचा जन्म. जानूला आता गंमत वाटते, पण पोर मोठं होऊन लाथा मारायला लागेल ना, तेव्हा कळेल तिला. बघा बघा कशा मिरच्या झोंबल्या लगेच नाकाला त्याच्या. जाणवते का काही? देवाचं नाव घे म्हणजे मारेल बघ तुला. काय ग, नाही का अजून? कमालच आहे बाई. आपण एवढ्या लाथेसाठी थांबलोय मगासपासून. नाहीतर काय. अगं मारेल, एकदा काय खूपदा लाथा मारेल तो. ए मी हात लावून बघू. ए ताई ताई ताई, मी पहिल्यांदा हात लावणार. ए नाही नाही नाही, तू मावशीस की नाही, आत्याचा हक्क पहिला. आणि आमचं काय? ए
किती चावचाव करताय, जरा शांत राहा बरं. आई काय चाललंय तुमचं? ए श्री गप्प बस रे जरा, थांब. आई निघायचंय मला. डबा भरलायस का? अगं बाई एवढ्यात निघालास? एवढं लवकर म्हणजे? वाजलेत बघ किती. किती वेळ आहे तुला निघायला? 10 मिनिटात निघायचंय. आणि फक्त मी एकटा नाही, जान्हवी आणि मी दोघंही निघालोय. अरे बापरे. अगं बाई किती उशीर झाला या लाथांच्या नादात, कळलंच नाही. हे चला ग. हो ना, सगळ्या मिळून करूया. हा चला. ब्रेकफास्ट पण केला नाहीये. मी सुद्धा केला नाहीये. अगं मी बनवण्याविषयी बोलते. मग तेच म्हणते ना, मी बनवला नाही म्हणून तर मी केला नाही ना. आत्ता आठवलं मला. हिच्या पोटात बाळ लाथा मारते, माझ्या पोटात कावळे. बरं चला चला. हे बघ मारली काय ग? पुन्हा. हे खरंच काही आहे का? म्हणजे अगं तुला भुकेनं पोटात गुरगुरत असेल आणि ती तुला लाथ वाटत असेल. व्हेरी फनी. नाही मी सिरियसली म्हणतोय. काय बोलतोयस तू श्री? ते ऍक्च्युली ना मला काल काही जाणवलं नव्हतं. पण तू तर हो म्हणाला होतास. ते तुला बरं वाटावं म्हणून. श्री खरंच खरंच म्हणजे मला काही जाणवलं नव्हतं. तू एवढी एक्साइट झाली होतीस, मग तुला वाईट वाटू नये म्हणून मग मी म्हणालो तसं. पण मला जाणवलं नव्हतं काही. असू शकेल, कदाचित आता ना मलाच जाणवत असेल. पण आई म्हणाल्यात हळूहळू ना सगळं व्यवस्थित जाणवायला लागतं. किती छान वाटतंय माहितीये, तुमचं बाळ तुमच्या आत तुम्हाला रिस्पॉन्ड करत असतं. वाव, खूप मस्त वाटतंय श्री. अरे खरंच खूप छान वाटतंय. तू आता जे काही अनुभवतेस ना, ते अनुभवू शकत नाहीये मी, पण तुझा आनंद कळतोय मला. केवढं एन्जॉय करतेस तू हे सगळं. खरंच खूप समाधानी आहे. आय लव्ह यू श्री. आय लव्ह यू बोथ. परत ऐक. थँक्यू. थँक्यू काय आई? अगं वाटलं का म्हणावं असं? पण तुम्ही असं म्हणालात की मला खूप अवघडल्यासारखं होतं. का? आता होतं, काय करणार. बरं नाही म्हणणार आता. आई जान्हवी सांगत होती तिला आता हळूहळू लाथा जाणवायला लागल्यात. झाली का सुरुवात? होणारच ते आता. हो हळूहळू. काय झालं नर्मदा? श्रीच्या वेळची आठवण झाली. म्हणजे मी ह्यांच्या आठवणीने कधी रडायला लागले ना की लाथा मारायचा तो. आणि पुढे पुढे तर खूपच झालं होतं. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की लगेच मला लाथ जाणवायची. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून, पण मला तर मुलाचे पाय पोटातच जाणवले होते. त्याला रडलेलं तेव्हाही आवडत नव्हतं आणि आताही आवडत नाही. खरंच श्रीचं बाळणं श्री सारखंच व्हायला पाहिजे. का? जान्हवी सारखं होऊ दे की. मला आपलं वाटतं की मुलगा व्हावा म्हणून म्हटलं श्री सारखं. मुलगा मुलगी असं काही नसतं आजकाल. मुली पण बघ सगळ्या क्षेत्रात कामं करून आई वडिलांची मान ताठ करतायत. मुलगा जे जे करतो ना ते सगळं मुली करतायत. आणि वर आई बापांना जीवही लागतात मुलांपेक्षा जास्त. आणि मुलगा हवा हा मागासलेला विचार झाला. हा म्हणजे आता तुम्ही काळाच्या बरोबर नाहीच जात. आई पण म्हणजे वंशाचा दिवा वगैरे असं म्हणून नाही म्हणत आहे मी. मग जान्हवी परक्याची मुलगी असून सुद्धा किती जीव लावला तिने आपल्याला सगळ्यांना. म्हणजे तिच्या माहेरची माणसं कशी आहेत हे माहिती आहे.
पण तरी त्यांच्यावरून सुद्धा जीव ओवाळून टाकते. चिडत नाही, खरं सगळं समजून घेते. कर्तबगार आहे. तिचा ना आधार वाटतो. म्हणजे बघा ना, काही काही गोष्टी श्रीशी बोलता येत नाहीत, पण जान्हवीशी बोलताना भीती नाही वाटत. श्रीला पटलं नाही तर तो उडवून लावतो सगळं, पण जान्हवीचं तसं नाही आहे. तिला पटलं नाही ना तरी ती सगळं ऐकून घेते आणि समजावून सांगते. खरंच आई, या 2 वर्षात घराचा आधारस्तंभ झाली जान्हवी. म्हणजे तिचं माहेर तर तिच्याकडे आशेनं बघतच, पण आम्ही सगळ्या सुद्धा तुमच्यानंतर आधार म्हणून तिच्याकडे बघतो. मला नवऱ्याचा वाटला नाही तेवढा तुमचा आधार वाटला, आणि मुलाचा आधार वाटत नाही तेवढा सुनेचा वाटतो. खरंय तुमचं, मुलगीच व्हावी. म्हणजे श्रीची हुशारी, कर्तबगारी, धडाडी घेऊन आणि जान्हवीचा समंजसपणा, जोडणं आणि प्रेम घेऊन जान्हवीच्या पोटी मुलगीच जन्माला यावी. पटलंय मला. मुलगा झाला तरी चालेल, पण मुलगी झाली तर जास्त आनंद होईल आम्हाला. मुलगा किंवा मुलगी, येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत आपण आनंदानं करायचं. खरंय. बरं, मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा, बोला. श्री, काय ग, काय झालं? ऐक ना, मला जरा टेन्शन येत आहे रे. कसलं? रिपोर्टचं. कधी देणार आहेत ते? ते हार्ड कॉपी घरी पाठवतील आणि मला मेल पण करणार. आलाय का त्यांचा फोन? नाही अजून. त्यांनी तुला मेल केलाय हे सांगायला फोन करतील ना ते तुला? तेव्हा तू जरा विचारूनच घे ना त्यांना. जान्हवी, नाही म्हणजे नॉर्मल असेल तर ते नॉर्मल असं सांगतील ना, आणि समजा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या बोलण्यावरून कळेल ना ते आपल्याला. जान्हवी, बाळाला पण आवडलं नाहीये. काय मी रडते ते. म्हणजे? की मग आता तरी तू रडणं थांबवणारस का? मी रडत नाहीये, डोळ्यातून पाणी येतंय. टेन्शन आलंय. मग नको घेऊस टेन्शन. असं नुसतं म्हणून होतं का श्री? मग काय करू मी? काही नको, माझ्याशी बोल आता. काय बोलू? आता सगळं मीच सांगायचंय का तुला श्री? ओके ओके ओके. ए मला सांग, तूच मला म्हणाली होतीस ना की तुला आतून सगळं नॉर्मल वाटतंय, ओके नाही? हो. मग आता ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. म्हणजे तू आई होणार आहेस. अशातलं काही असतं तर तुला आधीच कळलं असतं की नाही? पण तू म्हणाला होतास ना तसं काही नसतं म्हणून. आता तू माझ्या बोलण्याकडे लक्षच देऊ नकोस बरं. तुझं मन तुला जे सांगतंय ना त्यावर कॉन्सन्ट्रेट कर. हा? आणि तुला आतून असं वाटतंय की नाही की सगळं काही नीट होणार आहे? खरंच सगळं नीट होईल. तुला खरंच असं वाटतंय ना रे? हो वाटतंय. तेच तर. मग आता एवढंच. हा? बाकी कशावरही विचार करायचा नाही. तूच म्हणतेस की नाही आपण जो विचार करतो त्याच गोष्टी घडतात. हो. मग आता तसाच विचार करायचा. थँक्यू श्री. बरं वाटतंय?
खूप. नशीब माझं. ठेवू फोन? ठेव. आणि काही लागलं तर मला प्लीज फोन कर परत. आता नाही करणार. का? असंच. बर ठेव. बाय. बाय. सगळं ठीक आहे. मला आतून असं जाणवतंय सगळं ठीक आहे.